तिन्ही संकुलाच्या वतीनं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण नियमितपणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात रयत गीत अर्थात कर्मवीर अण्णांच्या प्रतिमा पूजनाच्या व्हिडिओने करत असतो. तर मी माझे सहकारी ससाने सर यांना विनंती करतो की त्यांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमा पूजनाचा व्हिडिओ सुरू करावा. धन्यवाद तेजस सर. आता आहे कुठे गेलीस? कमी करून आहे की शेत तसं टाकलं चालतंय ना. चित्र चालू काय ह्या पण चष्म्याला टाकू जाऊ काय काच कराय? त्या पण चष्म्याला काच कराय टाकू जाऊ काय? त्या नाही हिची काच फुटकी नाही. तांबडा हात काय कोसळा गेले. ही फ्रेम बघ मध्ये बोलू नका. काय घालते कुठे धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे
स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल डी कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावं. आदरणीय डॉक्टर एल डी कदम सर. धन्यवाद तेजस. माझा आवाज ऐकू येतोय? हो सर. हो सर. ओके. आज आपण रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील अण्णा यांच्या 134व्या जयंती सोहळ्यानिमित्त ऑनलाईन एकत्र जमलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जे के बापू जाधव, सदस्य महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मागला कसं काय ओपन होतोय पुढल्या गावना. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय साहेब म्यूट झाले तुमचं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक निरंजन फरांदे, मराठी विभाग, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. प्रमुख उपस्थित माननीय महेंद्रप्पा लाड, सदस्य महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा. प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व स्कूल कमिटी सदस्य, स्वामी रामानंद विद्यालय व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक SS खोत, डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, प्राचार्य NR जगदाळे, स्वामी रामानंद विद्यालय ज्युनियर कॉलेज, मुख्याध्यापिका सौ LS पाटील मॅडम, सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय, उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी. सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज महाराष्ट्र संपूर्ण देशात शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो. त्याला कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य जबाबदार आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य माणसाचे सामाजिक आर्थिक उत्थान करायचे असेल, त्याला रूढी, अंधश्रद्धा, बुरसटलेले विचार यातून बाहेर काढायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ओळखले होते. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा व शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन 18 पगड जातीपातीत विभागलेल्या शेकडो वर्ष अंधारात चाचपडणाऱ्या समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे आणि त्याची फळे आज सर्वजण चाकत आहेत. अविद्या आणि अज्ञान हे सर्व दुःखाचे मूळ आहे. खेड्यापाड्यातील बहुजन समाजाची आणि दीन दलितांची मुले शिकल्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही. यासाठी अण्णांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 1924 या संस्थेचे स्थलांतर सातारा येथे झाले. उमेदीच्या वयात अण्णा नोकरी निमित्त किर्लोस्करवाडी परिसरामध्ये काही काळ राहिले. इथल्या लोकांची स्थिती त्यांनी जवळून पाहिली. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही हे ओळखून त्यांनी सुरुवातीस या भागात शाळा सुरू केली. या परिसरात महाविद्यालय असावे असा मनोदय त्यांनी इथल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवला. पुढे काही वर्षांनी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत 1968 साली महाविद्यालय सुरू केले, ज्यामुळे परिसरातील कृष्णाकाठच्या मातीत ज्ञानगंगेचा झरा अविरतपणे झिरपू लागले. परिसराचे नंदनवन झाले. बघता बघता या ज्ञान संकुलास 53 वर्षे पूर्ण झाली. महाविद्यालय आणि विद्यालयाच्या जडणघडणीत परिसरातील लोकांचे खूप मोठे सहकार्य लाभले. विशेषतः डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी महाविद्यालय आणि परिसरातील विद्यालयाचा खूप विचार केला. डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे एक स्वप्न होते की रामानंद नगरातील ही शैक्षणिक संकुले रयत शिक्षण संस्थेतील एक आदर्श मॉडेल बनली पाहिजे. आज माननीय नामदार विश्वजित कदम साहेब हे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व जग करोना या महामारीनं त्रस्त आहे. सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, हायस्कूल बंद होती.
विद्यार्थ्यांना अशाही परिस्थितीत शिक्षण मिळावे म्हणून रामाननगर येथील शैक्षणिक संकुलामधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवत होते. आज या संकुलामध्ये जवळजवळ 2267 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आमच्या महाविद्यालयाबरोबर स्वामी रामानंद व ज्युनियर कॉलेज व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय देखील सक्रियपणे परिश्रम घेत आहेत. यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे कर्मवीर जयंती सोहळा तिन्ही शाखेच्या वतीने ऑनलाईन आयोजित केला आहे. महाविद्यालय आणि परिसरातील विद्यालय यांनी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन केले. याचे व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्याला दिसून आले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले. यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय आहे. आज कर्मवीर जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक निरंजन फरांदे, मराठी विभाग, सौ सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा हे आपल्याला लाभलेले आहे. त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. रयत संकुल रामानंद नगरच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच आजच्या या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून माननीय जे बापू जाधव लाभलेले आहेत. महाविद्यालयाच्या अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभे असणारे आणि मानसिंग बँक, कृष्णा कार्ड उद्योग समूह व इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या परिसराला नवसंजीवनी दिलेली आहे. त्यांचेही मी रयत संकुल रामानंद नगरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य महेंद्र लाड हेही उपस्थित आहेत. ते सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून शिक्षण संस्था, सहकारी संस्था, पतसंस्थाच्या माध्यमातून पंचक्रोशीच्या विकासामध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचेही मी रयत संकुलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित आहेत. स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित आहेत. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आणि रयत संकुलाच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत करतो. तसेच रयत संकुलामधील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्वामी रामानंद विद्यालयाचे प्राचार्य जगदाळे सर, सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या नियमित परंपरेनुसार तिन्ही संकुलाच्या अहवालाचं वाचन करण्यासाठी मी माझे सहकारी प्राध्यापक SS खोत सर यांना विनंती करतो की त्यांनी अहवाल वाचन करावं. धन्यवाद सर. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज, सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामाननगर बुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या 134व्या जयंती सोहळा आज या संकुलामध्ये संपन्न होत आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष मान्य JK बापू जाधव, सदस्य महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी सदस्य, प्रमुख पाहुणे मान्य प्राध्यापक निरंजन फरांदे, मराठी विभाग, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य महेंद्रप्पा लाड, सदस्य महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी सदस्य, तसेच प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब, मुख्याध्यापक मान्य NR जगदाळे साहेब, त्याचबरोबर मुख्याध्यापिका सौ LS पाटील मॅडम, तसेच महाविद्यालय विकास समिती, स्थानिक व्यवस्थापन समिती, रयत संकुल, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने, संकुलाच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करतो आणि अहवाल वाचनाचा सुरुवात करतो. सुरुवातीला अहवाल हा डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय या शाखेचा अहवाल मी वाचत आहे. रयत शिक्षण संस्थेचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामाननगर बुर्ली या महाविद्यालयाची स्थापना 1968 साली झाली. गेल्या वर्षी या महाविद्यालयाचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामाननगर बुर्ली असे नामकरण करण्यात आले.
आपल्या महाविद्यालयाने नॅक पुनर्मूल्यांकनामध्ये ए ग्रेड प्राप्त केली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इयत्ता 11वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर इतिहास आणि इंग्लिश विषयाचे MA व MSc अनालिटिकल केमिस्ट्री या विषयाचे शिक्षण दिले जाते. आपल्या महाविद्यालयात सिनियर विभागाकडे 28 प्राध्यापक कार्यरत असून ज्युनियर विभागाकडे 13 व MCVC विभागाकडे 4 प्राध्यापक कार्यरत आहेत. पैकी 13 प्राध्यापक PhD धारक असून 25 प्राध्यापक सेट नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. तसेच कार्यालयीन 16 कर्मचारी कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये 12वी HSC बोर्ड परीक्षेचा निकाल हा 100% लागला असून वाणिज्य विभागातील कुमारी नेहा नामदेव परीट या विद्यार्थीने 93.33% गुण मिळवून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. अशा रीतीने या महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. तसेच ज्युनियर व MCVC विभागामध्ये एकूण 395 विद्यार्थी शिक्षण घेत असून सिनियर विभागामध्ये 749 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात मध्ये NCC हा विभाग असून या विभागामध्ये 60 विद्यार्थी NCC चे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच NSS हा विभाग असून या विभागामध्ये 150 विद्यार्थी आहेत. संस्थेच्या व शासनाच्या धोरणानुसार महाविद्यालय अतिशय उत्तम प्रकारे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. तर अशा पद्धतीने हा डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचा अहवाल आहे. यानंतर मी सो लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामनगर या शाखेचा अहवाल सादर करीत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सो लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामनगर या विद्यालयाची स्वामी रामानंद विद्यालयातून विभाजनाने दिनांक 1 जुलै 1992 रोजी माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या प्रेरणेने स्वतंत्र शाखा निर्माण झाली. आज या विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वी अखेर 6 वर्ग असून 246 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. SSC परीक्षेचा निकाल स्थापनेपासून उत्कृष्ट आहे. मागील सलग 5 वर्षाचा निकाल 100% लागला आहे. तसेच 2017-18 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे आदर्श शाळा कर्मवीर पारितोषिक या विद्यालयास मिळाले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणून पलूस तालुक्यात पहिली ISO मानांकित माध्यमिक शाळा म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तसेच शासकीय शाळा सिद्धी परीक्षणामध्ये विद्यालयास अ श्रेणी प्राप्त झाली आहे. सर्व वर्ग डिजिटल क्लासरूम व बोलक्या भिंती केलेले आहेत. सॉफ्टवेअर माध्यमातून स्कॉलरशिप, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयाचे अध्यापन ई-लर्निंग माध्यमातून केले जाते. सन 2020-21 मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचा निकाल उत्तम लागला असून विद्यालयाच्या 4 विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्या असून प्रत्येकी ₹48,000 इतकी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या असून या परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. त्यातच उल्लेखनीय बाब म्हणून या परीक्षेत कुमारी श्रुती चव्हाण हिला 152 गुण मिळालेले असून तिचा सांगली जिल्ह्यात 7वा तर पलूस तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच इन्स्पायर अवॉर्ड साठी विद्यालयातील 3 विद्यार्थिनींना प्रत्येकी ₹10,000 इतके अनुदान प्राप्त होऊन निवड झालेली आहे. कुमारी अनुष्का अनिल पाटील हिची जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे स्पर्धा परीक्षेतून निवड झाली आहे. गत वर्षीप्रमाणेच या वर्षीही विद्यालयातील 6 विद्यार्थिनींना प्रत्येकी ₹20,000 इतकी फोडापून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. विद्यालयाची विशेष बाब म्हणजे विद्यालयास केंद्र शासनाची ₹20 लाख अनुदान मिळणारी अटल टिकरिंग विज्ञान लॅब मंजूर झालेली आहे. तसेच यावर्षी मुख्यमंत्री निधीतून विद्यालयास खोली बांधणीसाठी ₹5 लाख अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचे बांधकाम याच महिन्यात सुरू करीत आहोत. विद्यालयाची पटसंख्या ही चांगली व पुरेशी असून विद्यालयाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विद्यालय विविध स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवित आहे. विद्यालय सुरू असलेल्या मिनी
गुरुकुल प्रकल्पात यशाचे गमक या ठिकाणी दडलेले आहे. संस्थेच्या व शासनाच्या ध्येय धोरणानुसार विद्यालय अतिशय उत्तम प्रकारे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. तर हा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाचा अहवाल या ठिकाणी संपला. त्यानंतर स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानगर या शाखेचा अहवाल मी सादर करीत आहे. रयत शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानगर या विद्यालयाची स्थापना 1945 साली झाली. सन 1960 साली टेक्निकल विभाग सुरू केला आणि सन 1975 साली ज्युनियर कॉलेजची स्थापना केली. त्याचबरोबर सन 1989 साली किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केला. शैक्षणिक वर्ष 2016-17 विद्यालयाला कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाले. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक विभागाकडे 692 मुले व ज्युनियर विभागाकडे 152 मुले तर व्यवसाय शिक्षण विभागाकडे 33 मुले अशी एकूण 877 मुले शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता सतत वाढत चालली आहे. सन 2006-07 पासून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू आहेत. 2020-21 SSC बोर्ड परीक्षा निकाल 100% लागला आहे. तसेच HSC विज्ञान विभागाचा रिझल्ट 100%, तसेच व्यवसाय शिक्षण विभागाचा निकाल 100% एवढा लागलेला आहे. विद्यालयाची पटसंख्या ही चांगली व पुरेशी असून विद्यालयाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विद्यालय विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपला ठसा उमटवित आहे. विद्यालयात सुरू असलेले मिनी गुरुकुल प्रकल्पाचे यशाचे गमक दडलेले आहे. संस्थेच्या व शासनाच्या धोरणानुसार विद्यालय अतिशय उत्तम प्रकारे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तिन्ही शाखेचा अहवाल मी या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद खोत सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक निरंजन फरांदे यांचा अल्प परिचय करून देण्यासाठी मी स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय NR जगदाळे सर यांना विनंती करतो आणि परिचय करून. रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 34व्या जयंती सोहळ्यानिमित्ताने उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य कदम साहेब, मुख्याध्यापिका पाटील मॅडम आणि उपस्थित मान्यवरांच्या परिचयास मी सुरुवात करत आहे. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतराविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतराविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. असेच आहेत आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री JK बापू जाधव. यांच्या सामाजिक चळवळीमध्ये फार मोठा सहभाग आहे. ते जनरल बॉडी सदस्य रयत सातारा मध्ये आहेत. परत संस्थापक मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेत दुरंगी येत आहेत आणि कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार आहेत. आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, सुमने होऊनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी, देह जिजावा अखंडित हा ज्ञानदान साधनेशी, ही एकच तळमळ मनात ठेवून नवभारताचे आधारस्तंभ असणारी विद्यार्थी शिल्पे घडवणारे आजच्या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत प्राध्यापक निरंजन बाळासाहेब फरांदे. इतिहासाचे पान सातारा, सौंदर्याची खान सातारा, सह्याद्रीचा वारा सातारा, सीमेवरती पहारा सातारा, अशा या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील आनेवाडी गावचे सुपुत्र प्राध्यापक निरंजन बाळासाहेब फरांदे यांचं शिक्षण MA मराठीमध्ये झालेलं आहे. ते नेट सेट पास झालेले आहेत. तसंच त्यांचं PhD वर संशोधन सुरू आहे 2018 मध्ये शिवाजी विद्यापीठात. त्यांच्या PhDचा विषय आहे A. साळुंके यांच्या साहित्यातील वैचारिकता. तसेच त्यांनी आज ते सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या ठिकाणी मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांचे आकाशवाणीवर कार्यक्रम झालेले आहेत. सातारा केंद्रात युवावाणीमध्ये तसेच कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.
त्यांनी वृत्तपत्र लेखन सुद्धा चांगलं केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शिवविजय नियतकालिके, परत दैनिक ऐक्य, सकाळ इत्यादी वृत्तपत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे. तसेच त्यांचा सोशल मीडियावर सुद्धा लेखन असतंय. राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. परिसंवाद लिहित आहेत ते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते व्याख्याने देत आहेत आणि नाट्य संमेलनात त्यांचा विशेष क्षेत्रात सहभाग आहे. असे आपल्याला प्रमुख पाहुणे प्राध्यापक निरंजन फरांदे लाभलेले आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या या तिन्ही महाविद्यालयाचे पालकत्व स्वीकारलेले महेंद्र पल्लाड, जनरल बॉडी सदस्य रैक्षिक संस्था सातारा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, तसेच पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आणि पार्वती एज्युकेशन सोसायटी कुंडलचे संस्थापक अध्यक्ष, एवढाच आपल्या मान्यवरांचा परिचय देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि माझे मित्र, प्रतिभावंत, अभ्यासू आणि चिंतनशील व्यक्तिमत्व प्राध्यापक निरंजन फरांदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. प्राध्यापक निरंजन फरांदे. नमस्कार. नगाधिराज, हिमालयाच्या उंचीचे लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेला, मातेचे वात्सल्य आणि बुद्धांची करुणा बाळगणारा ध्येयवादी, हीन दीन दलित पददलित वंचित बहुजन दुर्बल समाज घटकांचा उद्धार करता, न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असलेला लोकोत्तर समाजवादाचा उपासक, हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व अर्थात आपले तीर्थरूप कर्मवीर अण्णा. आज कर्मवीर अण्णांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय, रामानंद नगर, बुर्ली या रयतच्या रामानंद नगर संकुलाच्या वतीनं हा जयंती सोहळा या ठिकाणी आज संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित असणारे या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि लोकसेवक असं ज्यांना आपण म्हणू, आणि ते अगदी योग्य यथार्थ ठरेल असे माननीय JK बापू जाधव, जे आपल्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य तर आहेतच, त्याबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून देखील ते काम पाहत आहेत. आणि एकूण त्यांचं सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे फार मोठं आहे. आणि मला असं सांगण्यात आलं की महाविद्यालयीन जीवनापासून ते या सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. तर आज माझं भाग्य आहे की त्यांच्या समोर मला माझे विचार मांडण्याची संधी या निमित्तानं मिळते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे माननीय महेंद्र अप्पा लाड यांच्याही कार्याचा परिचय मला आहेच, आणि तेही महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे रयतच्या जनरल बॉडीवरती देखील ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक विचारांचे पाईक आणि भोगते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो असं व्यक्तिमत्व आज या सोहळ्याला उपस्थित आहे. या सोहळ्याचे कार्याध्यक्ष माननीय SS खोत सर, ज्यांनी या रामानंद नगर बुर्ली रयत संकुलाचा जो काही कारभार सुरू आहे, या सगळ्या कारभाराचा परिचय आपल्या विस्तृत अशा अहवाल वाचनातून आपल्याला करून दिलेला आहे, तर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य NR माननीय डॉक्टर LD कदम साहेबांच्या संदर्भानं मला एक इथं आवर्जून आठवण सांगावीशी वाटते की आज सकाळीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं
मी तिथं गेलेलो असताना अनिसच्या कार्यकर्त्यांनी अगदी आत्मीयतेनं माननीय प्राचार्य LD कदम साहेबांचं नाव घेतलं आणि एक विज्ञान दृष्टी जपणारा, विज्ञानवाद समाजात पसरवण्यासाठी प्रयत्न करणारा असा माणूस म्हणून त्यांच्याकडं त्यांनी ज्या ज्या शाखांमध्ये काम केलं त्या शाखांमधले लोक, तिथला समाज पाहतोय. त्यांच्या समोर आज मला बोलायला मिळतंय आणि त्यांनी मला माझ्यासारख्या नवीन एका विद्यार्थ्याला संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांना सुरुवातीलाच आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच स्वामी रामानंद नगर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य NR जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या महाविद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ LS पाटील मॅडम आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेतील माझे सर्व विषय बंधू, मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक दिलीप कोणे सर, ज्यांनी अतिशय उत्तम सूत्रसंचालन चालवलेलं आहे या कार्यक्रमाचं, ते माझे BEdचे मित्र, वडील बंधू माननीय प्राध्यापक डॉक्टर तेजस चव्हाण, तसेच माझ्या विद्यापीठातील सहाय्यक असलेल्या किंवा ज्यांच्या बरोबर आम्ही सह अध्ययन करतोय PhDचं, त्या प्राध्यापिका स्वाती मगदूम मॅडम, आणि मला ऐकण्यासाठी या ऑनलाईन सोहळ्याला उपस्थित असणारे जवळजवळ 90-92 लोक, आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. तसेच कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न पुढच्या थोड्या वेळामध्ये मी करणार आहे. खरं तर कर्मवीर अण्णांच्या जयंती सोहळ्याविषयी आज आपण बोलत असताना वर्तमानातील काही संदर्भ हे ध्यानात घेणं ही काळाची गरज बनलेली आहे असं मला वाटतं. कारण एक काळ होता ज्या काळामध्ये बहुजन समाजाच्या विकासाचा, बहुजन समाजाच्या उन्नतीचा आणि बहुजन समाजाला प्रगतीपथावर आणण्याचा फुले शाहू आंबेडकरी विचार हा प्रगल्भ होता आणि हा विचार समाजामध्ये प्रस्थापित झालेला होता. पण आज वर्तमानातील भीषण वास्तव पाहता या विचारावरती एक प्रकारे शंका उपस्थित केली जाते किंवा या विचाराला मुठमाती देण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय असं आपल्याला दिसतं. मी गेले काही वर्ष या सगळ्या वर्तमानातील घडामोडींच्या मुळे खूप अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्या बरोबर वाटून घेण्याचा आणि या अस्वस्थतेवर, या वर्तमानावर काही एक उपाय आपल्याला सापडतोय का, या दृष्टिकोनातून कर्मवीर चरित्राचा पुन्हा एकदा वेध घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे व्याख्यान नाहीये, खरं तर हे एकमेकांच्या मध्ये वर्तमानातले प्रश्न वाटून घेणं असं माझं मत आहे आणि याच दृष्टिकोनातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. कारण असं आहे की जे प्रश्न, ज्या समस्या किंवा ज्या विचारधारा या आपण पूर्वीच नाकारलेल्या आहेत, जे प्रश्न आपण पूर्वीच कायमचे संपवून टाकलेले आहेत, ज्या समस्या आपण मुळासकट उपटून टाकलेल्या आहेत, अशा सगळ्या प्रश्न, समस्या आणि विचारधारांचं वर्तमानामध्ये अतिशय जोरकसपणे पुनरुज्जीवन होताना आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण काय पाहतोय तर आपण हे पाहतोय की ज्या सांगली जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सारखा स्वातंत्र्य लढ्यातला नरसिंह जन्माला घातला, GD बापू लाड यांच्यासारखं व्यक्तिमत्व इथं उदयाला आलं, नागनाथ अण्णा नायकवडींच्या सारखं व्यक्तिमत्व ज्या सांगली जिल्ह्यानं या देशाला दिलं, त्या सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय प्रतिगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या संघटना आज जोर धरून बळकट झालेल्या आहेत. इतकंच नव्हे तर
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू महान होता, अशा प्रकारची वैचारिक मांडणी या भागामध्ये सुरू झालेली आहे. याच्याही पुढे जाऊन ज्या मनुस्मृतीचा निकाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या काळामध्येच लावून टाकलेला होता, ज्या मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं, बहुजन समाजाच्या विकासावरती बंदी घालणारी, बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकाराच्या काळोखात खितपत ठेवायला कारणीभूत असणारी मनुस्मृती, हा तो ग्रंथ, या ग्रंथाला जाळून बाबासाहेबांनी संविधान नावाचा एक नवा ग्रंथ या देशामध्ये प्रस्थापित केलेला होता. आणि त्या संविधानाच्या प्रकाशामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव ही मानवतावादी तत्व घेऊन भारत हा एका नव्या भविष्याकडे वाटचाल करत होता. आणि अशा काळामध्ये अचानकपणे मनुस्मृतीचं समर्थन करणारी विचारधारा इथं प्रबळ होणं ही सबंध बहुजन समाजासाठी खरं तर चिंतेची बाब आहे. इतकंच नव्हे तर मनू हा महान आहे आणि मनुस्मृती हाच आमचा धर्मग्रंथ आहे, अशा पद्धतीनं राजरोसपणे आज समाजात मांडणी केली जाते. ज्या महात्मा गांधींनी राष्ट्रपिता बनून या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक वैचारिक दिशा देण्याचं काम केलं, नवे नवे 42च्या संग्रामानंतर इंग्रजांना ठणकावून चले जाव असं सांगितलं, त्या महात्मा गांधींना आज फाळणीसाठी कारणीभूत होते म्हणून दोषी ठरवलं जातंय. इतकंच नव्हे तर ज्या महात्मा गांधींचा खून करण्यात आला, त्या महात्मा गांधींना गोळ्या घालण्यात आल्या, त्याच गांधींच्या पुतळ्याला, खोट्या पुतळ्याला आज पुन्हा एकदा बंदुका लावून गोळ्या घातल्या जात आहेत. आणि हे सगळं राजरोस सुरू आहे. अशा सगळ्या अतिशय विदारक पार्श्वभूमीवरती आपण बोलतोय. परवाचीच गोष्ट आहे, आज आपण पुस्तकांमध्ये रमण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रीनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या मजकुरावरती आपली वैचारिक भूक भागवत आहोत. अशा काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे देशद्रोही होते आणि ते इंग्रजाळलेले होते, अशा प्रकारचे मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींना आपण कसं पाहतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठं घेऊन जाणार आहेत, या सगळ्याचा विचार आज कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या चरित्राकडे पाहताना आपल्याला करावा लागणार आहे. भीमा कोरेगावची दंगल ही 1-2-4 वर्षांपूर्वी झाली आणि ज्या महाराष्ट्राची सामाजिक वीण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी एकत्र येऊन घट्ट केलेली होती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराच्या धाग्यानं जो महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या विणला गेलेला होता, त्या महाराष्ट्रामध्ये एक जातीय दंगल इतक्या मोठ्या प्रमाणात होऊन आज जातीजातींमध्ये तेढ निर्माण झालेले आहेत. अशा सगळ्या वातावरणात आपण कर्मवीर अण्णांच्या चरित्रातून काय घ्यायचंय याचा पुन्हा एकदा विचार आपल्याला करावा लागणार आहे. ही सगळी वर्तमानातली भयावह वास्तवता ही आपल्याला सतत अस्वस्थ करत राहिली पाहिजे, त्याशिवाय याची उत्तरं आपल्याला सापडणार नाहीत. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेनं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजात जागृती केली, ही गोष्ट खरी. प्रबोधन केलं, ही गोष्ट देखील खरी. पण या प्रबोधनाच्या चळवळीचा इतिहास आपण सुरुवातीला जर पाहिला तर त्या इतिहासामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं स्थान कुठं आहे, त्यांची स्थान निश्चित आपल्याला करावी लागेल. हा स्थान निश्चित करताना मी अगदी थोडक्यामध्ये या संबंध जगाचा प्रबोधनाचा इतिहास हा आपल्याला कथन करू इच्छितो. म्हणजे साधारणपणे या देशाच्या जगाच्या 13व्या शतकात, ते 13वं शतक जगाच्या दृष्टीने अतिशय क्रांतिकारी शतक होतं आणि त्या शतकामध्ये एक प्रकारे इटली या देशात प्रबोधनाच्या चळवळीचा प्रारंभ झालेला आहे.
13व्या शतकामध्ये. आणि इटलीत सुरू झालेली ही प्रबोधनाची चळवळ म्हणजे धर्माला प्रश्न विचारणं असेल, समाज व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं असेल, धर्म आणि समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये लिहिलं आणि बोललं जाणं असेल, हे 13व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने इटलीमध्ये सुरू झालं. त्यानंतर 14व्या, 15व्या आणि 16व्या शतकामध्ये संबंध युरोपामध्ये प्रबोधनाचा हा विचार हा अतिशय प्रगल्भतेनं वावरला. मग यावेळी भारतात काय सुरू होतं, तर भारतामध्ये या कालखंडामध्ये संतांची एक समाज सुधारणेची चळवळ ही सुरू झालेली होती. पण संतांच्या या चळवळीला काही एक मर्यादा होत्या. कारण धर्मातल्या सुधारणांवर संतांचा भर होता, समाज सुधारणेवरती संतांची मतं ही अतिशय विद्रोहाने येत होती. म्हणजे ज्ञानेश्वर असतील किंवा एकनाथ असतील यांनी हा विद्रोह करायचा प्रयत्न केला. पण तुकोबांच्या उदयापर्यंत, म्हणजे तुकोबांनी जेव्हा म्हटलं की महारासी सिबे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही, ही मांडणी तुकोबांनी करेपर्यंत संतांची चळवळ देखील तशी धीम्या गतीनं सुधारण्याचा प्रयत्न करत होती. मग इंग्रजांचा ज्यावेळी या देशावरती अंमल आला, 1818 साली पेशवाई संपली आणि त्यानंतर संबंध भारत इंग्रजांच्या आधिपत्याखाली आल्यानंतर काही एक आधुनिक विचारसरणीचा इथं उदय व्हायला लागला आणि भारतातल्या उच्च वर्गातल्या नवशिक्षित तरुणांना ही आधुनिक विचारधारा नेमकी काय आहे हे समजून घ्यावंसं वाटलं. आणि त्यानंतर या भारतामध्ये अशा पद्धतीनं एक प्रबोधन व्हायला लागलं. याच्यामध्ये 2 अडचणी आहेत. मी कर्मवीर अण्णांच्या चरित्राकडे येणार आहे, कारण आपल्याला त्यांचं चरित्र आणि त्यांचं इतिहासातलं स्थान हे किती महत्वाचं आहे हे इथं अधोरेखित करायचंय. मला एक गोष्ट अभ्यासांती जाणवते की ज्यावेळी इंग्रज या देशात आले, आधुनिक शिक्षण आणि विचार घेऊन आले, पण याचा सगळ्यात आधी प्रभाव जर कुठल्या वर्गावर पडला असेल तर तो या देशातल्या पुढारलेल्या उच्चवर्णीयांवर पडला. आणि त्यांनी मग आपण काहीतरी सुधारणा केल्या पाहिजेत असं मानून, असं समजून या देशामध्ये काही सुधारणांचा प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्या सुधारणा वेद आणि उपनिषद यांना धरून होत्या. म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी सतीबंदीचा जो कायदा या देशामध्ये करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी एक फार मोठी चळवळ उभी केली. हे जरी सत्य असलं तरी देखील आयुष्याच्या अखेरपर्यंत राजाराम मोहन रॉय देखील पूर्णपणे या धर्मव्यवस्थेच्या विरोधात गेलेले आपल्याला दिसत नाहीत. एक महत्वाची गोष्ट आहे. मग त्या काळात संबंध बहुजन समाज या देशातला कुठल्या परिस्थितीमध्ये होता, तो काय करत होता, त्याची अवस्था काय होती, त्याचं शिक्षण कुठं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता बहुजन समाजाच्या एकूण प्रबोधन चळवळीमध्ये पूर्णपणे अंधकारच होता ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. म्हणजे लोकहितवादी आले, त्यांनी शतपत्र लिहिली, शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लोकहितवादींनी जातीभेद ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेचं काही एक समर्थनच केलेलं दिसतं. मी आपल्याला हे सगळं का सांगतोय, त्याचं कारण असं की म्हणजे प्रबोधनाची ही चळवळ जी आहे ती उच्च वर्गाच्या जोपर्यंत हातात होती तोपर्यंत बहुजन समाजाच्या हातात काहीही नव्हतं. त्यांच्या झोळीमध्ये काहीच पडलं नाही, ते चाचपडतच होते. इतिहासामध्ये ज्यांचं थोर चरित्रकार म्हणून नाव घेतलं जातं ते धनंजय कीर. त्यांनी महात्मा फुल्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्राच्या प्रारंभीच त्यांनी असं म्हटलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 साली जी मुलींची शाळा काढली ही भारताच्या 2500 वर्षाच्या इतिहासातील एक दैदिप्यमान घटना आहे. कारण तोपर्यंत 2500 वर्षांचा भारताचा इतिहास हा काळोखानं व्यापलेला होता. म्हणजे महात्मा फुल्यांनी 1848 ला शाळा सुरू केली. त्यांच्या एका मित्राच्या लग्नामध्ये ते जात असताना
चालू लग्नाच्या वरातीमध्ये तू क्षुद्र, तू आमची वरात बाटवलीस म्हणून त्याला एका वर्णियांनी ज्योतिबा फुल्यांच्या थोबाडात मारली आणि त्यानंतर ज्योतिबा फुलेंच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून ते या प्रबोधनाच्या चळवळीकडं आणि या भारताची सामाजिक जी काही स्थिती आहे ती समजून घेण्याकडे वळले. हा सगळा इतिहास आहे. पण त्याबरोबर 1848ला शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी शाळा सुरू केली. त्या दिवसापासून बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सातत्यानं ज्योतिबा फुले हे झगडत होते. स्वातंत्र्याचा लढा ज्या काही लोकांनी चालवलेला होता ते सगळे लोक हे विशिष्ट वर्गातील असल्यामुळे सामाजिक सुधारणांकडे त्यांचं फारसं लक्ष होतं असं स्वातंत्र्य लढ्यात दिसत नाही. आणि मग यातनं पुढं गेल्यानंतर जेव्हा भारतीयांनी स्वातंत्र्याबरोबर काही सुधारणा मागितल्या तेव्हा वुड्सचा खलिता इंग्लंडमधून भारतात आला आणि मग सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना लोकांना शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे असं त्या वुड्सच्या खलित्यानं म्हटलं. पण भारतातली स्थिती काय होती तर भारतामध्ये वुड्सचा खलिता अगदी पूर्ण लागू झाला होता आणि सर्व जाती धर्मातली माणसं, मुलं, महिला शिक्षण घेत होत्या अशी स्थिती होती का? तर अजिबातच नाही. त्याचं कारण असं, एक उदाहरण मी आपल्याला देतो की पुण्यामध्ये त्यावेळी साधारणपणे 5,000 अस्पृश्यांची संख्या होती. म्हणजे 5,000 अस्पृश्य लोक आवाज काय येत त्या नसेल. काळामध्ये पुण्यात होते आणि त्यांच्यासाठी फक्त शासनाची अवघी एक शाळा आणि त्या शाळेमध्ये फक्त 30 विद्यार्थी शिकत होते. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण त्या काळामध्ये होतं. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये उच्च वर्गातले स्वतःला सुधारक म्हणून घेणारे लोक हे या सगळ्यात कुठं होते याचा थोडासा आपण विचार करूयात. फुल्यांच्याच काळात हंटर आयोगाला काही साक्ष देण्यासाठी समाजातली जाणती माणसं बोलवलेली होती. त्या जाणत्या माणसांच्या मध्ये होते मो कुंटे, समाजसुधारक होते. मो कुंटेंनी हंटर आयोगाला जी साक्ष दिलेली आहेत ती साक्ष आपण ऐकल्यानंतर आपण चकित व्हाल. ती साक्ष अशी होती की या देशामधल्या ऐतदेशीयांच्या समाज सुधारणेच्या आणि शिक्षणासाठी आग्रह करणाऱ्या चळवळी या अनाठायी आहेत. ऐतदेशीयांच्या त्या अव्यवहारी मागण्या आहेत असं म कुंटेंनी हंटर आयोगाला सांगितलेलं होतं. म्हणजे बहुजन समाजाची बाजू घेणारा, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारा, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करणारा कुठलाही माणूस हा त्या काळातल्या प्रस्थापित समाज सुधारकांमध्ये नव्हता. तो बहुजन समाजातनच येणं गरजेचं होतं आणि ती पोकळी महात्मा फुल्यांच्यामुळं त्या ठिकाणी भरून निघालेली आहे. आणि त्यामुळं त्या सबंध काळावर प्रबोधनाच्या युगावर फुल्यांचा प्रभाव होता. आणि त्यातूनच वेदोक्त प्रकरणात त्या काळात शाहू महाराजांचा झालेला जो अपमान आहे त्या अपमानानं शाहू महाराजांनी देखील समाज सुधारणेच्या या विचार प्रवाहाकडे वळण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यातून त्यांनी एक वेगळं समतेचं राज्य हे कोल्हापूर संस्थानामध्ये प्रस्थापित केलं आणि त्यातून पुढं तिथं अण्णांची जडणघडण होणं या सगळ्या गोष्टींना एक ऐतिहासिक साखळी, एक चेन म्हणून आपण बघितलं पाहिजे. कारण हे इतिहासातले मैलाचे दगड ठरणाऱ्या या गोष्टी आहेत, हे टप्पे आहेत इतिहासातले. आता इथं अण्णांचा उदय ही एक महत्वाची गोष्ट आहे. अण्णांचा जन्म झाला, अण्णा लहानपणापासून बंडखोर होते वगैरे वगैरे आपल्याला सगळ्याला माहीतच आहे. पण त्याबरोबर मी अनेकदा कर्मवीर चरित्राची मांडणी करणाऱ्या अनेक वक्त्यांच्या तोंडून एक अशी मांडणी ऐकत आलेलो आहे की अण्णा आयुष्याच्या काही काळामध्ये थोडे बेरोजगार होते आणि मग एकदा कोणी पाहुणे घरी आलेले असताना, जेवणाची पंगत बसलेली असताना, जेवण वाढताना लक्ष्मीबाई या अण्णांच्या ताटाजवळ गेल्यानंतर पाहुण्यांनी विचारलं की हा मुलगा काय करतो. तेव्हा अण्णांच्या वडिलांनी काहीतरी सांगितलं की काही नाही, खातो पितो आणि फिरतो.
आणि मग लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातला अश्रू अण्णांच्या ताटात पडला आणि मग अण्णा जागे झाले आणि अण्णांनी सुधारणेच्या किंवा एकूणच त्यांच्या जीवन कार्याला प्रारंभ केला. पण हे असं नाही वाटत. ही मांडणी काहीशी अपूर्ण किंवा काहीशी चुकीची वाटते. कारण अण्णांचं सबंध जीवन आपण जर अभ्यासलं तर अण्णांच्या जीवनामध्ये सुरुवातीला म्हणजे अगदी ज्या वयामध्ये लहान मूल अजाण असतं, ज्या वयामध्ये ते कळतं नसतं, त्या वयापासून अण्णांनी या देशातल्या रूढी, परंपरा, प्रथा, चालीरीती, अंधश्रद्धा या सगळ्यावरती कुऱ्हाड मारण्याचा, प्रहार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी लहान असतानाची विट्यातली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहायला पाहिजे. अण्णा चांगल्या कुटुंबातले होते. अण्णांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू होतं. लहान वयामध्ये अस्पृश्यांच्या मुलांमध्ये खेळण्यात त्यांना रस वाटत होता. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद ते मानत नव्हते. हे अजाणत्या वयात, ज्या वयामध्ये मुलं आपल्या पालकांचं ऐकतात त्या वयातल्या ह्या गोष्टी आहेत. आणि एकदा खेळत असताना तहान लागली म्हणून एका सार्वजनिक विहिरीवरती, आडावरती ते गेलेले होते आणि पाणी प्यायचंय. त्या आडावर पाणी भरणाऱ्या लोकांना त्यांनी पाणी मागितलं. तेव्हा तुला पाणी मिळेल पण तुझ्या बरोबर असलेल्या या तुझ्या मित्राला पाणी मिळणार नाही, असं जेव्हा तिथं बोललं गेलं तेव्हा अण्णांनी त्या नकळत्या वयात, अजाण वयामध्ये वाद घातलेला आहे तिथं. म्हणजे त्या माणसांच्या बरोबर, कळत्या माणसांच्या बरोबर न कळत्या वयातल्या एका छोट्या मुलानं समतेसाठी तो गेलेला विद्रोह आहे. त्या विद्रोहाला आपण अधोरेखित केलं पाहिजे. कारण त्या वयात ते लहान पोरग तिथल्या कळत्या, जाणत्या मोठ्या माणसांना सांगतंय की याच्यात आणि माझ्यात फरक काय. मला जर पाणी मिळत असेल तर त्याला पाणी का नाही, आणि तुम्ही जर असा भेद करणार असाल तर या विहिरीवरती तुम्ही पाणी भरायचं नाही, आम्हालाही नाही मिळालं तरी चालेल. आणि त्यांनी तो रहाट मोडून टाकला. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. अजाण वयामध्ये केलेली ही कृती आहे. पण या कृतीमध्ये या सबंध देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. आणि हे प्रश्नचिन्ह महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढं जेव्हा अण्णांना शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवलं आणि एकदा माघारी येत असताना इस्लामपूरमध्ये शाळेच्या जवळून जाताना त्यांनी एक दृश्य बघितलं. वर्ग भरलेला आहे आणि वर्गामध्ये विद्यार्थी शिकतायत, शिक्षक शिकवतायत. एक मुलगा वर्गाच्या बाहेर बसलाय. आजूबाजूनं गाड्या जात आहेत, लोकांची वर्दळ आहे आणि त्यामुळं वर्गाच्या बाहेर बसलेल्या त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी किती अडचणी येत आहेत. म्हणून अण्णा त्या वयामध्ये त्या वर्गातल्या, त्या शाळेतल्या शिक्षकाकडे जात आहेत. वर्गातल्या शिक्षकाला बाहेर बोलावून विचारतायत की हे का, हे कशासाठी आणि हे चुकीचं आहे. तेव्हा देखील अण्णांनी काही संबंध देशाचा इतिहास वाचलेला आहे अशातला भाग नाही. पण तरी देखील उपजत असलेली अन्यायाच्या विरुद्धची चीड, प्रथा परंपरांच्या चिकित्सेची दृष्टी ही अण्णांकडे अगदी लहान वयापासून होती. हे अधोरेखित करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि तिथून अण्णांची सगळी जडणघडण झालेली आहे. म्हणजे अण्णांची जडणघडण ही स्वतःच्या एका आत्मिक अशा पद्धतीच्या मानवतावादी दृष्टिकोनातून तर झालीच, पण शाहू विचारांचा, शाहू महाराजांच्या प्रेमळ स्पर्शाचा, समतेच्या दृष्टीचा देखील स्पर्श अण्णांना झाला. आणि त्यातून मग पुढे गेलेले आहेत. म्हणजे पुढं वसतिगृहामध्ये ज्यावेळी त्यांना जेवण नाकारलं, तू आंघोळ करून ये, त्याशिवाय तुला जेवण दिलं जाणार नाही, असं जेव्हा वसतिगृहाचा अधीक्षक त्यांना सांगतोय तेव्हा अण्णा स्पष्टपणे आंघोळ करायला नाकारतायत. तिथं पण घटना नेमकी काय आहे तर घटना साधी सरळ आहे की शाहू छत्रपतींनी एक अस्पृश्य मुलांच्यासाठी काढलेलं वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहाला मिस क्लार्क नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या, गव्हर्नरच्या मुलीचं नाव दिलेलं आहे. आणि तो सोहळा सुरू आहे आणि त्या सोहळ्याला अण्णा गेलेले आहेत.
आणि अण्णा अस्पृश्यांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला गेले म्हणून वसतिगृहात माघारी येताना त्यांनी आंघोळ करून आलं पाहिजे, हा जो काही विचार होता तो अण्णांनी तिथं ओढवून लावलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या सामाजिक घटना, अण्णांचं सगळं आयुष्य, या सगळ्या गोष्टींचा विचार करता अण्णांनी पुढं भविष्यामध्ये जे कार्य केलं ते अपेक्षितच होतं. अण्णांना ते अपेक्षित काय, अण्णांकडून हेच कार्य अपेक्षित होतं. अण्णा सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. अण्णांनी सत्यशोधक जलसांमध्ये गाणी म्हटली. इतकंच नाही तर त्या काळातल्या कुठल्या माणसांशी अण्णांचा स्नेह होता हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. प्रबोधनकार ठाकरेंशी अण्णांचे अतिशय प्रेमाचे संबंध होते. त्यांच्याशी अण्णांचा सातत्यानं वैचारिक स्नेह वाढत होता. इतकंच नव्हे तर ते अनेक कार्यक्रमांना देखील प्रबोधनकारांच्या मुंबईला गेलेले होते. ते जात होते, त्यांच्याकडे प्रबोधनकार येत होते. त्याबरोबर गाडगे महाराजांच्या बरोबर जो काही स्नेह अण्णांचा होता तो देखील आपण अधोरेखित करून घेतला पाहिजे. म्हणजे ही जी एक वैचारिक अशा प्रकारची विचारधारा आहे, तो जो विचारांचा प्रवाह आहे, तो इतिहासातला विचारांचा जो प्रवाह, त्या प्रवाहातून आपल्यापर्यंत ही विचारधारा आलेली आहे. आणि त्यातनं पुढे ही विचारधारा अण्णांच्या विचारानंतर कशी पुढे प्रसरत गेली याचे अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या सारखा एक माणूस, इंग्रजीचा विख्यात प्राध्यापक अण्णांनी घडवला, का मोठा माणूस घडवला. त्यांची विचारधारा काय होती, मला अण्णांचं चरित्र न सांगता जे आपण सातत्यानं वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न इथं करायचा आहे. एकदा पुण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये पी.जी. पाटील सरांच्या काळामध्ये गांधी हत्येचं समर्थन करणारा, नथुराम गोडसेचे गोडवे गाणारा आणि त्याची जयंती पुण्यतिथी साजरी करणारा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला. ही बातमी संबंध महाराष्ट्रात झाली. वर्तमानपत्रात ती बातमी छापून आली. बॅरिस्टर पी.जी. पाटील तेव्हा छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये होते. शिवाजी कॉलेजमध्ये असताना त्यांच्या ती वाचनात आली. अस्वस्थ झाले की हे काय घडतंय या महाराष्ट्रात. ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी जर केली जात असेल तर समाज कुठं चाललाय. आणि म्हणून पी.जी. पाटलांनी सगळ्या प्राध्यापकांना शिवाजी कॉलेजमधल्या एकत्र बोलावलं. त्यांना सांगितलं की आपल्याला इथं सभा घ्यावी लागेल, आपल्याला इथं बोलावं लागेल की ही भूमिका आणि ही विचारधारा चुकीची आहे. आणि तिथं पी.जी. पाटलांनी सभा घेतलेली आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आदरणीय एन.डी. पाटील सरांच्या सारखं एक व्यक्तिमत्व अण्णांच्या विचारातून घडलं. महात्मा फुलेंच्या नावानं त्यांनी संस्था सुरू केली. त्यांच्या श्वासात कर्मवीर अण्णांचा विचार आपल्याला आजही या वयामध्ये दिसतो. ते कुठल्या विचारधारेच्या पाठराखणीसाठी आजही तळमळतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे. इतकंच नव्हे तर ही विचारधारा, हा प्रवाह कसा पुढे पुढे होत गेला तर यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एक अतिशय महत्वाचं विधान केलं होतं. रयत शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष झाले तेव्हा पत्रकारांनी विचारलं, तुम्हाला आनंद कधी झाला आयुष्यातला सगळ्यात जास्त, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर झाला का? तर त्यांनी उत्तर दिले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला जितका आनंद झाला नाही तितका कर्मवीर अण्णांच्या संस्थेचा मी अध्यक्ष झालो तेव्हा झालेला आहे. हेच यशवंतराव चव्हाण गांधी हत्येनंतर 48ला उच्चवर्णीयांची घरं जी जनक्षोभानं जाळली गेली होती त्या लोकांना घरं बांधण्यासाठी दिलेली कर्ज यशवंतराव चव्हाणांनी माफ केलेली आहेत. म्हणजे हे जे काही परिवर्तनाचं चक्र फिरवलेलं आहे अण्णांनी, या परिवर्तनाच्या चक्रातून काय उत्पन्न झालं, या सगळ्या विचार मंथनातून काय बाहेर निघालं तर एक निखळ मानवता, एक मानवतेचं गीत, एक मानवतेचं तत्वज्ञान या सगळ्यातून बाहेर निघालेलं आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीतनं हे चाललंय.
म्हणजे वाईच्या गणपती घाटावरती कर्मवीर अण्णांच्या आयुष्यातला एक खूप सुंदर प्रसंग आहे हा. वाईचा, आमच्या शेजारचा वाईचा गणपती घाट, त्या गणपती घाटावरती सभेचा मोठा कार्यक्रम चाललेला होता. वाई कर्मठांचं शहर, ब्राह्मणांचं शहर, त्या काळात तर कर्मकांडाला ऊत आलेला. आणि अशा स्थितीमध्ये ढोल्या गणपतीच्या मंदिरा शेजारी सामान्य माणसांची एक मोठी सभा भरून कर्मवीर अण्णांना भाषणासाठी उभं केलं. अण्णा आर्तपणे सांगतायत त्यांना की तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी शिका, शिका, संघटित व्हा, शिक्षण घ्या. आणि असं सगळं सुरू असताना एक सभेतला समाजकंटक उठून हळूच म्हणतो की आम्ही शिकतो, संघटित होतो, सगळं होतं, समाज चांगला तुम्ही म्हणताय शिक्षणानं समाज बलदंड होईल, पण समाजाचं सोडा, तुम्ही एवढे बलदंड कसे काय दिसताय. ही जे काही अण्णांवरती तिथे टिप्पणी झाली तेव्हा भडकलेले अण्णा हे बैलगाडी जवळ गेले आणि बैलगाडीतून अण्णांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी आणलेली भाकरीची जी शिदोरी आहे ती सोडली. त्या भाकरीच्या शिदोरीमधून शिळ्या विटलेल्या भाकरी बाहेर पडल्या. म्हणजे अण्णांनी आयुष्यभर जो संघर्ष केला, तो संघर्ष करत असताना स्वतःचं व्यक्तिगत जीवन कुठल्या पातळीवरती अण्णांचं होतं. समाजाची मुलं शिकवताना अण्णांचा स्वतःचा मुलगा आदरणीय अप्पासाहेब पाटील यांना त्यांनी शिक्षणासाठी नातेवाईकांकडे ठेवलेलं होतं. मुलीच्या विवाहाच्या प्रसंगी अण्णा येतील का नाही अशी परिस्थिती होती. अण्णा पाहुण्यांसारखे स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये आलेले आहेत. म्हणजे हे जे त्यागमय जीवन आहे, ह्या विचारधारेसाठी जे झटणं आहे, समाजातल्या उपेक्षित वंचित समाजाच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा यासाठीची जी तळमळ आहे, ती तळमळ किती उच्च कोटीची असू शकते, किती उच्च दर्जाचा तो जीवनातला आशावाद असू शकतो, एक तर्कनिष्ठता असू शकते, एक नैतिकता असू शकते. या सगळ्याची उदाहरणं म्हणून कर्मवीर अण्णांचं चरित्र आपल्याला पाहावंच लागणार आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. अनेक प्रसंग अण्णांच्या जीवनातले आहेत. म्हणजे अण्णा हे 6वी शिकलेले होते असं देखील सातत्यानं अनेकदा बोललं जातं. पण मला हे सांगितलं पाहिजे की अण्णा 6वी शिकलेले होते म्हणजे ते अशिक्षित होते. त्या काळात 5वीची परीक्षा झाल्यानंतर 6वी होती, पण 6वी शिकल्यानंतर साताऱ्यातल्या डेप्युटी कलेक्टरच्या मुलांना अण्णांनी संस्कृत शिकवलेलं आहे. पाटील मास्तर म्हणून त्यांची शिकवणी प्रसिद्ध होती. त्या काळामध्ये पेठे नावाच्या अधिकाऱ्याच्या, ब्राह्मण अधिकाऱ्याच्या मुलांना अण्णा संस्कृत शिकवत होते. संस्कृतचे पंडित म्हणून देखील अण्णांनी काम केलेलं आहे त्या काळामध्ये. गजेंद्र गडकर शास्त्री नावाच्या एका शास्त्रीय पंडिताच्या घरी पहाटे 4 वाजता जाऊन संस्कृतचा अभ्यास अण्णांनी केलेला आहे. हे फार महत्वाचा संदर्भ आहे हो. त्यानंतर अण्णांच्या जीवनातले प्रसंग पाहता, मगाशी जे मी म्हटलं की मनू हा तुकोबांच्या पेक्षा आणि ज्ञानोबांच्या पेक्षा महान होता असं जेव्हा आज म्हटलं जातं ना, तेव्हा मराठी मधले कोरेगाव भागातले त्या काळातल्या अण्णांच्या काळातले एक अतिशय प्रसिद्ध मोठे साहित्यिक होते नाह आपटे नावाचे. हरिनारायण आपटे नव्हे, नाह आपटे. तर या नाह आपटेंनी तुकाराम महाराजांच्या वरती एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि हे तुकाराम महाराजांच्या वरती लिहिलेलं पुस्तक हे अण्णांचं हे एवढं मोठं कार्य बघून अण्णांना अर्पण करण्यासाठी त्यांनी आणलेलं होतं. आणि ते पुस्तक अण्णांना अर्पण करायच्या आधी अण्णा म्हणाले मला चाळू द्या. चाळताना लक्षात आलं की तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी शूद्र असा उल्लेख केलेला आहे. अण्णांनी त्या पुस्तकावरती, लेखकावरती आक्षेप घेतलेला आहे, आक्षेप नोंदवलेला आहे आणि सांगितलेलं आहे, निक्षून सांगितलेलं आहे की तुकोबाच काय, कोणीच क्षुद्र नाही समाजामध्ये. हा उल्लेख काढणार असाल तर पुस्तक मला अर्पण करा. मला पुस्तक अर्पण करण्यासाठी लोकांच्या समोर मी हापापलेला नाही. आज पुस्तक एखाद्याला अर्पण केलं तर ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. अण्णांनी सहज ती उडवून लावलेली होती. म्हणजे हे जे काही अण्णांचं एकंदरीत जे काही जीवनाचं जगण्याचं तत्वज्ञान होतं, हे तत्वज्ञान आज कुठे आहे? ह्या तत्वज्ञानाचा विचार पुन्हा एकदा पुनरुज्जीवित आपल्याला करावा लागेल प्रतिगामी विचारांच्या विरोधामध्ये. म्हणजे हे सगळं
या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा पाहाव्या लागतील. अण्णांना ज्या वेळेला शासनानं पद्मभूषण दिला त्यावेळी अतिशय हृदय अशी आठवण प्राध्यापक अजित पाटील कर्मवीर अण्णांचे नातू त्यांनी लिहिलेली आहे. ते म्हणतात की संस्थेमध्ये प्रचंड नाराजी होती. का नाराजी होती? तर भारतरत्नच्या तोडीचं काम अण्णांनी केलेलं आहे आणि त्यांना पद्मभूषण देऊन त्यांची फक्त बोळवण केलेली आहे असं संस्थेतल्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं. इतकंच नाही तर सबंध समाजामध्ये नाराजी होती. आणि अजित पाटील लहान होते आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत होते. शाळेमध्ये सगळे मित्र वगैरे अजित पाटलांना म्हणायचे की आमच्या घरात अशी चर्चा होती की तुझ्या आजोबांना पद्मभूषण दिलाय, पण तुझे आजोबा तर भारतरत्न व्हायला पाहिजे होते, का नाहीच झाले, का नाहीच झाले. आणि या सगळ्या चर्चेला, या सगळ्या मित्रांच्या हट्टाला कंटाळून एक दिवस अजित पाटील हे घरी आले आणि अण्णांच्या जवळ भीत भीत गेले आणि अण्णांना म्हणाले की अण्णा, तुम्हाला मिळालेला जो पुरस्कार आहे तो तुम्ही परत देऊन टाका. अण्णा हसले आणि म्हणाले, का बरं? आपल्याला भारतरत्न पुरस्कार पाहिजे, हा नको. सगळे मित्र म्हणतात की भारतरत्न पुरस्कार हाच तुम्हाला द्यायला पाहिजे होता. अण्णा खो 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 हसले, मोठमोठ्याने हसले आणि त्यांना म्हणाले की बाळा, या जनतेनं, या लोकांनी मला अण्णा ही जी उपाधी दिलेली आहे, अण्णा म्हणून जे हाक ते मारतात, त्या हाके इतकं, त्या अण्णा या शब्दा इतका कुठलाही पुरस्कार हा कधीच मोठा नव्हता आणि नाही. हे अण्णांचं तत्वज्ञान होतं. आज वर्तमानामध्ये आपण काय पाहतोय तर अण्णा भारतरत्न केव्हाच व्हायला पाहिजे होते. शिक्षण क्षेत्रातील एक नाव महर्षी कर्व्यांचं आहे. त्यांच्या कार्याविषयी मला आदरच आहे, पण त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला, अण्णांना तो मिळाला नाही, याची खंत माझ्या मनात आहे. आणि तो भविष्यातही दिला जावा, कारण आज तर भारतरत्न या पुरस्काराचं फारच मोल कमी झालेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा न केलेली बरी. पण कर्व्यांचं कार्य हे मोठं आहे म्हणून त्यांना भारतरत्न दिला गेला. आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी ज्यांनी स्थापन केली, त्या अण्णांना भारतरत्न मिळाला नाही. कर्व्यांच्या कार्याची सुद्धा परखड चिकित्सा करायची झाली तर उच्चवर्णीयांच्या स्त्रियांच्यासाठीच शिक्षणाची दारं ज्यांच्या संस्थेची उघडी होती ते भारतरत्न झाले. ही गोष्ट सुद्धा नाकारता येणार नाही. इतिहास ते नाकारण्याची परवानगी आपल्याला देत नाही, कारण हे सगळं लिखापडीत आहे. इतिहासात पानं आणि पानं भरलेली आहेत. त्यामुळे अण्णांचं कार्य हे फार मोठ्या उंचीचं होतं. अण्णा झाले नसते तर आपण झालो नसतो, ही वस्तुस्थिती आपण कधीही नाकारून चालणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, या सगळ्यांच्या विचारधारेला जेव्हा महाराष्ट्र सोडेल तेव्हा महाराष्ट्र राहणार नाही, प्रचंड मोठी अराजकता माजेल. असंच इतिहास आजपर्यंत आपल्याला ध्वनित करीत आलेला आहे आणि हा ध्वनी आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावा लागेल. त्याशिवाय आपल्याला या महापुरुषांच्या कार्याचं मोल समजणार नाही आणि भविष्याची दिशा देखील आपल्याला समजणार नाही. अण्णांचं चरित्र सांगणं हा आजच्या माझ्या व्याख्यानाचा मुळी उद्देशच नव्हता, कारण अण्णांचं सगळं चरित्र आपल्याला सगळ्यांना मुखोद्गत आहे. आपण अण्णांची लेकरं आहोत, आपण रयतेचे सेवक आहोत. पण अण्णांच्या विचारांचा वर्तमानामध्ये, या वर्तमानातल्या अराजकतेवरती कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा आहे हे मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं लागेल. आणि अण्णांचा विचार आपल्याला पुन्हा कृतीत आणि आपल्या जीवनात आणावा लागेल. त्याशिवाय आपलं भविष्य जो अण्णांनी विचार दिलेला होता त्या विचारासारखं बहुजनांच्या कल्याणाच्या पार्श्वभूमीवर होणार नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. आज या व्याख्यानाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, कर्मवीर अण्णांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद निरंजन.
गेली 45 मिनिटं साधारणपणे एक वैचारिक मंथन या आभासी माध्यमातून सुरू आहे. त्या सगळ्यामधून काही नव्या गोष्टी सर्व ऐकणाऱ्या उपस्थितांना मिळाल्या असतील अशी मी आशा करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जे.के. बापू जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय जे.के. बापू जाधव. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, स्वामी रामानंद विद्यालय, लक्ष्मीबाई पाटील कन्या महाविद्यालय रामानंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आत्ताच आपल्या समोर ओघवती भाषण केलेले निरंजन फरांदे सर, त्यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनाचा जीवनपट तो आपल्याला कथित केलेला आहे आणि तो आपण सर्वांनी शांतपणे ऐकलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कॉलेजचे प्राचार्य कदम सर, स्वरा विद्यालयाचे प्राचार्य जगदाळे सर आणि कन्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल.एस. पाटील, आमचे सहकारी महेंद्रप्पा लाड आणि सर्व शिक्षक विद्यार्थी वृंद, आज या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मला आणि त्यानिमित्त मी आता 2 शब्द आपणास बोलत आहे. कर्मवीर अण्णा म्हणजे एक वादळ होतं आणि त्या कर्मवीर अण्णांच्या ही परत ऐकतो कर्मवीर अण्णा हे एक वादळ होतं आणि त्या वादळाचा अंत 9 मे 1959 साली झाला आणि त्यांची इतकी प्रगत अशी बुद्धी होती की त्यांनी लहानपणापासून ज्या काही गोष्टी अनुसरल्या किंवा अनुभवल्या त्याचं कथन आत्ता या ठिकाणी फरांदे सरांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्या जीवनात इतक्या गोष्टी त्यागमय झाल्या की त्यांनी जी संस्थेची स्थापना केली आपल्या, ती संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 साली काले या ठिकाणी झाली आणि ती स्थापना एका भाड्याच्या घरामध्ये देसाईंच्या तिथं मुलांना शिकवायची आणि राहण्याची सोय करून अगदी तुटपुंजा खर्चामध्ये त्यांनी ती संस्था चालू केली. रयत शिक्षण संस्थेचं आजचं जे स्वरूप आहे हे बघितल्यानंतर कुणालाही असं वाटणार नाही की या संस्थेची कशी स्थापना इतक्या ह्या ठिकाणी झाली. काले हे गाव त्या दृष्टीनं थोडंसं आडवळणीच होतं, परंतु कराड हे गाव त्या ठिकाणी जवळ असल्यामुळं त्यांनी काले इथं स्थापना केली. त्याच्यानंतर अत्यंत कष्टानं सर्व गोष्टी करत राहिले. अण्णांचा जीवनपट पाहिला तर अण्णांनी ओगले ग्लास वर्क्समध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर किर्लोस्कर सारखा एक सुरुवातीच्या काळात असलेला उद्योग आणि त्या उद्योगाची विक्री व्यवस्था करण्याचं काम अण्णांच्याकडे होतं. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या सानिध्यात येऊन किर्लोस्करवाडीसारख्या ठिकाणी अण्णांनी लोखंडी नांगर विक्रीचं काम करून या ठिकाणी स्वतः राहिलेले होते. त्यामुळं रामानंद नगर हा परिसर त्यांना पूर्ण माहितीचा होता. त्यांनी या ठिकाणी स्वतः रामानंद नगरचं जे स्वरा विद्यालय आहे ते अण्णांच्या हयातीतच झालेलं आहे. परंतु इथं कॉलेज व्हावं ही एक त्यांची मनस्वी इच्छा होती. ती इच्छा त्यांनी बोलून दाखवल्यामुळं त्याच्यानंतरच्या काळात हे कॉलेज या ठिकाणी अस्तित्वात आलं. अण्णांचा विचार जर आपण केला तर अण्णा स्वतः साताऱ्याच्या ठिकाणी बसून ते डोंगर फोडण्याचं काम करत होते. त्यावेळेला त्यांचा शर्ट धोतर आणि ते बघितलं तर त्या घामाच्या धारा लागलेल्या अशा अवस्थेत मुलांच्याकडून काम करून त्यांच्या सानिध्यात राहून तिथंच ते जेवण करत असत. लोकांना वाटणार की बाबा हा संस्थापक कसा काय आहे काय आहे, परंतु यशवंतराव चव्हाणांनंतर आपल्याला आलेले एका मुख्यमंत्र्यानं या अण्णांचं जे काम आहे ते बहुजन समाजासाठी आणि चळवळीसाठी असल्यामुळं
या चळवळीत एन.डी. पाटील हे सगळे भाग घेत असल्यामुळे त्यांची ग्रँड बंद केली आणि ग्रँड बंद केल्यानंतर अण्णा मंत्रालयाच्या जवळ गेले आणि मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरत असताना त्यांना नंतर ती ग्रँड चालू झाली, त्यामध्ये बऱ्याच जणांचा त्याग आहे, परंतु तिथं फिरत असताना अण्णा आमदार निवासच्या मंत्रालयाच्या पूर्व बाजूने फिरत असताना तिथं मुंबई युनिव्हर्सिटीची एक इमारत आहे, हायकोर्टची इमारत आहे, सेशन कोर्टाची आहे. अण्णा जाताना त्या मुंबई विद्यापीठाच्या टोलेजंग अशा घड्याळाकडे बघून त्याला राजाभाऊ टॉवर असं म्हणतात आणि त्या राजाभाऊ टॉवरचं ते राजाभाऊ टॉवर त्यावेळा अण्णा ते रावसाहेब शिंदे एन.डी. पाटील असताना त्यांच्या बरोबरीनं फिरताना म्हणायचे की ह्या राजाभाऊ टॉवरची उंची माझ्या विद्यार्थ्यांनी गाठली पाहिजे असं त्यांचं स्वप्न होतं. राजाभाऊ टॉवर म्हणजे काय फार मोठा किंवा असं काही नव्हतं, ते एक त्या घड्याळाच्या इमारतीला दिलेलं नाव. परंतु मुंबई युनिव्हर्सिटीत पास झालेला विद्यार्थी हा कुठेही गेला तर तो मुंबई युनिव्हर्सिटी आहे म्हटलं की त्याला सिलेक्ट करत होते आणि अशी आपली प्रतिमा तयार झाली पाहिजे आणि असं शिक्षण आपण दिलं पाहिजे ह्यासाठी अण्णांचा ध्यास होता आणि तो अण्णांनी त्यांच्या आयुष्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काळानं लवकरच नेल्यामुळं त्यांचं ते उर्वरित आयुष्य थोडंसं कष्टप्रद जरी झालं तरी त्यांना आत्ताची रयत शिक्षण संस्था बघितल्यानंतर त्यांच्या स्वर्गातल्या आत्म्याला सुद्धा समाधान वाटत असेल. अण्णांनी जे काम केलं ते पूर्णपणे मागासलेल्या अस्पृश्य भटक्या अशा जमातीविषयीच त्यांनी काम केलेलं आहे. जी जी उदाहरणं देता येतील ती सर्व उदाहरणं अशी आहेत की अण्णांनी एक जो माणूस इस्लामपूरमधून खांद्यावरून नेला होता, त्याला काय तर इस्लामपूरमध्ये शिक्षण घेताना अण्णांनी विचारलं तू बाहेर का बसलायस, तर मी महाराज आहे म्हणून मला बाहेर बसवलंय. आणि त्या अण्णांनी त्याला खांद्यावरनं नेला, कोल्हापूरला नेला, तिथं शाहू महाराजकडे शिक्षण दिलं आणि तोच विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राच्या असेंब्लीचा पहिला स्वीकृत विधान परिषद सदस्य होता. अशा पद्धतीनं अण्णांनी काम केलेलं आहे. पी.जी. पाटलासारखी माणसं, एन.डी. पाटलासारखी माणसं, अण्णांनी फार कष्टातून ही माणसं तयार केली आणि त्या माणसांनी ही संस्था पूर्णपणे सक्षमपणे चालविण्याचा प्रयत्न केला. एन.डी. पाटील काय म्हणजे कर्मवीर अण्णा जरी असले तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दाजींनी काम केलेलं आहे. या ठिकाणी या कॉलेजला जे नाव दिलेलं आहे डॉक्टर पतंगराव कदम, त्यांचाही इतिहास अण्णापेक्षा काही वेगळा आहे असं म्हणता येत नाही. 38 रुपये घेऊन गेलेले पतंगराव कदम सातारच्या तिथं टी.डी. झाले आणि हडपसर सारख्या एका रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये टी.डी. मध्ये त्यांनी काम केलं. टी.डी. शिक्षक म्हणजे कमवा शिका यामध्ये त्यांनी काम करून आपलं काम तिथं टेबलवर झोपून त्यांनी हडपसरमध्ये केलं आणि त्यांनी 1964 साली संस्था स्थापन केली. त्यांची संस्थाही आता एकदम भरभराटीत आहे, परंतु एवढं असून सुद्धा रयत शिक्षण संस्थेवरील त्यांचं प्रेम कधी कमी झालं नाही आणि त्यांनी रयत शिक्षण संस्थेला जे योगदान दिलं त्यामुळं त्या योगदानाबद्दल सर्व रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने या कॉलेजला त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करायला काय हरकत नाही. आणि कदम साहेबांचं नाव ह्या कॉलेजला असल्यामुळं त्यांनी तो उच्चांक गाठलेला आहे. या कॉलेजचं आणि या सगळ्या परिसराचं या तिन्ही संकुलाचं काम करत असताना डॉक्टर विश्वजित कदम अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि इथं कुठलीही गोष्ट कमी पडली तर त्यामध्ये ते सक्रिय भाग घेतात. यामुळं या कॉलेजला कधीही काही कमी पडणार नाही. कर्मवीर अण्णांचं हे एक स्वप्न असल्यामुळं या ठिकाणी 68 साली जरी हे कॉलेज स्थापन झालेलं असलं तरी इथला विद्यार्थी यापूर्वीचे सगळे विद्यार्थी सांगली, कराड, कोल्हापूर असे जाऊन शिक्षण घेत होते. कॉलेज स्थापन झाल्यानंतर 2 वर्षानं मी या कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि माझंही शिक्षण याच कॉलेजमध्ये झालं आणि म्हणून मी आज एवढं काम करू शकलेलं आहे. कर्मवीर अण्णांची पुण्याई नसती तर कदाचित पुढलं शिक्षणही होऊ शकलं नसतं. कर्मवीर अण्णांनी जो काही त्याग केला त्या त्यागातून हजारो लाखो विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि ते आज त्यांचं नाव सर्व जगाच्या इतिहासात त्यांनी नोंदवलेलं आहे. भारतरत्न सरकारनं द्यावा किंवा काय करावा ह्याच्याही पुढचे अण्णा आहेत आणि अण्णांनी जे काम केलेलं आहे त्यांना तोड नाही. आज महाराष्ट्रात बऱ्याच संस्था आहेत, परंतु रयत शिक्षण संस्था ही एकमेव अशी संस्था आहे की सर्वसामान्य माणसाला त्यामध्ये
शिक्षण घेता येतं. पूर्वी तर असं म्हणायचे की हे बाबा प्रौढ साक्षरतेचा एक शिक्षण समूह आहे, लोक टिंगल करायची. परंतु आज ती शिक्षण संस्था नावारूपाला आलेली आहे आणि नावारूपाला आल्यामुळं त्यांचं सर्व ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे स्वागत होत आहे. कर्मवीर अण्णांची ही जयंती साजरी करत असताना आपण सर्वांनी त्यांचा थोडासा जरी अंश उचलला तरी सुद्धा आपल्याला त्यांचं कार्य पूर्ण केल्यासारखं होईल. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद बापू. त्यानंतर आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ LS पाटील मॅडम यांना आमंत्रित करतो. त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावेत. सौ LS पाटील मॅडम. डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज, सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामानंद नगर बुर्ली या रयत संकुलाच्या संयुक्त विद्यमाने आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंती अत्यंत उत्साहाने आणि दिमागदार पद्धतीने नियोजनाने ऑनलाईन पद्धतीने साजरी होत आहे. या सभेसाठी लाभलेले आजचे अध्यक्ष माननीय JK बापू जाधव, महाविद्यालय विकास समिती सदस्य, जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आपला बहुमोल वेळ देऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले. याबद्दल संकुलाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक निरंजन फरांदे, मराठी विभाग, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. अत्यंत ओघवत्या शैलीत तीर्थरूप अण्णांच्या कार्याची यशोगाथा त्यांनी आपल्या समोर ठेवली. समाजामध्ये आजही अनेक अनिष्ट प्रथा आहेत, रूढी आहेत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तीर्थरूप अण्णांचे विचार, कार्य आणि रयत शिक्षण संस्था ही दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला दिशा दर्शवण्याचं काम करत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अत्यंत अभ्यासू व चिंतनशील व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्याची आपल्याला संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राप्त झाली. याबद्दल मी संकुलाच्या वतीनं त्यांचे आभार मानते. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे माननीय महेंद्रप्पा लाड, महाविद्यालय विकास समिती सदस्य, जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व स्कूल कमिटी सदस्य, रयत संकुलातील शाखा प्रमुख, सर्व सेवक, पालक, विद्यार्थी व उपस्थित सर्वांचे आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद मॅडम. यानंतर उपस्थितांनी या आभासी मीटिंग मधून लेफ्ट झालं तर चालू शकेल. पुन्हा एक वेळ सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.